खूप लांबून आले होते, अगदी चांगले खेळले, परंतु यावेळेस मॅच विन केली टीम सातपाटीने. गाडी घेऊन गाडी युट्यूबचं सामान द्यायचं कोणती चला जाऊया आजची अंतिम मॅच, शेवटची मॅच आजच्या रात्रीतली. आपल्याला 3 टीम पाहायला मिळाल्या क्वार्टर फायनल मध्ये. व्हेरी फर्स्ट टीम असेल वामिका स्टार आगवन. दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच मायको बी. तिसरी टीम आपल्याला पाहायला मिळाली DNCC. आणि चौथी टीम कोण असेल, कोणाचं नाव इकडे लिहिलं जाईल बघूया. एक बाजूला किंगफिशर, दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजेच सातपाटी ए संघ. मॅचला सुरुवात हर्षल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर यावेळेस फलंदाज आहे तो म्हणजेच सुशील. नो स्ट्राईकला दीपक, मागच्या मॅचचा हिरो. संघाला जिवंत ठेवले या स्पर्धेमध्ये तो म्हणजे दीपकने. व्हाईट चेंडूने सुरुवात, फटका सजवलाय सरळ बॅटीने. किंगफिशर देखील तयार आहे तोडीस तोड उत्तर देण्यासाठी. पहिला चेंडू चौकार, 5 धाब्याने सुरुवात झाली. सुशील आपले हात खोलतोय. अगदी कॉन्फिडन्स प्लेअर आहे. याचा कॉन्फिडन्स मी त्यांच्याच मैदानावर बघितला होता जेव्हा फायनल मॅच ऑन होती. 2 मध्ये 7 ची गरज असताना सुशीलने सांगितलं होतं नॉन स्ट्राईकच्या बॅट्समनला टेन्शन घेऊ नको, मी 2 चौकार मारतो, आणि त्याने 2 चौकार खेचले होते. हा तो फलंदाज सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल का? काय फटका खेळलाय. अगदी पहिला चेंडू जर बघायला गेला तर चांगल्या रीतीने सरळ बॅटीने खेळला, आणि हा रिस्की स्ट्रोक आपण बघू शकतात. अंडर बॉक्स क्रिकेट मधला टिपिकल स्ट्रोक खेळला जातोय, आणि त्यामध्ये मात्र फसला जातोय फलंदाज. गॉन. सुरुवात मिळाली होती, थोडं संयम बाळगणं गरजेचं होतं. आपला फॉर्मला कॅरी कसं करता येईल हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, आणि इथे तीच गडबड झालेली आहे. किंगफिशर टीमला विनंती आहे, तुमच्याकडे भले 10वा खेळाडू नाहीये, पण जो 9वा बॅट्समन असेल त्याला इथे पाठवून ठेवा, कारण की बॅट्समनचे नाव स्कोरबोर्डला लागणं गरजेचं आहे. आलम नवीन बॅट्समन आलम आलेला आहे. हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल असेल हे करणं गरजेचं होतं सुशीलला, कारण की पुढची येणारे भरपूर षटकं बाकी होती, आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात गोड झाली होती, परंतु विकेट गेल्यानंतर आपल्याला गपचूप डगआउट्समध्ये बसावं लागतं, आणि इथे यावेळेस विकेट आलाय. स्ट्राईकला फलंदाज दीपक आहे. धावसंख्या 6. हलक्या हाताने खेळतोय. यावेळेस हे एक धाव असेल. सिंगल पाहायला मिळेल. थोड्या वेळाकरता दर्शन विसरला होता की पंच आहे आणि चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नंतर आठवण आलं की पंच आहे. एक धाव. अंपायर्स पाहायला मिळतात. 3 पंच आपण बघू शकता. लावण्य गरत, दर्शन गरत आणि समीर खान. फुलटच चेंडू होता, परंतु यावेळेस टॅपचा फटका. चांगलं चित्रक्षण अभिकडून पाहायला मिळते. चेंडू झाले ते म्हणजेच 5 धावा झाल्या, त्या म्हणजेच 7.
हलक्या हाताने मात्र चेंडू खेळला जात आहे. इथे मात्र सिंगल नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा योद्धीचे. आपल्याला ऐकायला मिळतोय आमचा गोड आवाज जो युट्यूबच्या माध्यमातून म्हणा की मैदानावर म्हणा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याचं कारण आहे उत्कर्ष डीजे. अगदी मात्र बघायला गेलं तर आम्ही येतोय, कॉमेंट्री करतोय, निघून जातोय, परंतु आवाज जो तुमच्यापर्यंत सुरेखरित्या पोहोचला पाहिजे त्याची मोठी भूमिका डीजे मास्टरकडे असते. गेन म्हणा की आपण बघू शकतात इको म्हणा, त्यामध्ये बेस म्हणा, आमचा आवाज कशा रीतीने तुमच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचला जाईल हे पूर्ण कामगिरी डीजे ऑपरेटर करतोय. गोलंदाज आदित्य आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघू शकतात हर्षलने 7 धावा खर्च, एका बॉलामध्ये 5 होते आणि पुढच्या 5 बॉलामध्ये फक्त 3 आल्यात. 8 धावा ह्या खर्च केलेल्या आहेत. आणि यावेळेस पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावपलकावर. अगदी चौथी टीम कोणती क्वार्टर फायनल मध्ये असेल पाहूया. खूप चांगली स्पर्धा आपण बघू शकता. तर आजची पहिली रात्र स्पर्धेची रजनी क्रिकेट टेनिस चेंडू आपण बघू शकतात. लाईट वेट चेंडू आहे. अगदी वेळ लावला या चेंडूने. फटका खेळल्या खेळल्या कॉल केला होता, एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्क्वेअर मध्ये खेळल्यावर मात्र कुठे ना कुठे चान्स असतो फलंदाजाला धावा पूर्ण करण्याचा आणि धावा ह्या पूर्ण केल्या जातात. एक धाव मात्र पूर्ण होत असताना स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 झालेला आहे. अजूनही मात्र 16 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. आजची रात्र पहिली बॅटिंग करणाऱ्यांचा बोलबाला राहिलेला आहे, परंतु चेस करताना किंगफिशर आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फटका सजवला आहे. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. अगदी चेंडू हातामध्ये आला नाही अभिच्या, परंतु काय सुपर ॲक्युरेट थ्रो केला होता. इथे मात्र दिवेश पाटील दिवच्या. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11 यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले ते म्हणजे 3 आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत. चौथा चेंडू घेऊन यावेळेस गोलंदाज तयार. यावेळेस सन्मान दिलाय. सिंगल पाहायला मिळतोय. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर. अगदी मात्र बघायला गेलं तर हलक्या हाताने सन्मान दिले इकडे यावेळेस गोलंदाजाला. 12 स्कोर कार्डवर किमान 35 धावा, 30 ते 35 धावा स्कोरबोर्डला येणं गरजेचं आहे. तर कुठे ना कुठे एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की समोर देखील दिवेश आहे, अभि आहे, भावेश आहे. यावेळेस मात्र कट केला जातोय. सिंगल पाहायला मिळतोय. आलम आणि त्याचबरोबर दीपक. शेवटचा चेंडू 5 मध्ये 5 खर्च केलेला आहे. 13 धावा धावपलकावर. आदित्य तयार, दीपक तयार. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला शॉर्ट बॉल आहे. गडबड झाली. इकडे मात्र अपेक्षित बाउन्स नाही मिळाला. अगदी चेंडू टप्पा खाल्यावर मात्र खालीच राहतोय. यावेळेस महत्वाचा विकेट टिपलाय आदित्यने. खूप चांगली गोलंदाजी. 5 धावा खर्च करून इकडे महत्वपूर्ण विकेट. यावेळेस दीपक गॉन बॅक टू डगआउट. यावेळेस आपण बघू शकता 2 षटके इकडे संपुष्टात आले. धावसंख्या 13. 2 विकेट मात्र महत्वपूर्ण विकेट. एक्सपिरियन्स बॅट्समन ते म्हणजे सुशील आणि यावेळेस शेवटच्या चेंडूवर अगदी मोठा विकेट तो म्हणजेच दीपक आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आले तो म्हणजेच अरविंद नो स्ट्राईकला आहे. गोलंदाज इकडे बसंत तयार. काय फटका सजवलाय, काय गॅप शोधलाय, अगदी खोदून काढलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. इथे मात्र अलामने
अलार्म वाजवलाय असं म्हणायला हरकत नाही. 4 धावा चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 17 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अगदी मेगा स्क्रीनवर आपण बघू शकता युवा टॅलेंट किंगफिशरचं पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेट सांगितलं म्हणजे आपल्याला अगदी 18 ते 20 वयोगटातील 15 ते 20 वयोगटातील मुलं पाहायला मिळतील. जास्तीत जास्त 25, परंतु काही प्लेयर सिनियर आहेत. सातपाटी संघामध्ये भरपूर सिनियर प्लेयर पाहायला मिळतात. अगदी फुल टच चेंडू होता, गॅप मध्ये ढकलू शकला नाही आणि ते डॉट चेंडू आलाय. शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 18 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. चेंडू अजूनही बाकी असतील. टोटल 3 आताच्या षटकातले म्हणजे 30 षटकातले अजूनही मात्र 3 चेंडू झाले. 3 चेंडू बाकी आहेत. 18 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. क्रॉस बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. एज आणि विकेट गॉन. डीजे नवीन बॅट्समन युवराज आलेला आहे. बघूया आपल्या टीमचा युवराज बनेल का हा. अगदी मात्र बघायला गेलं तर 18 धावेवर 3 गडी बाद आहेत. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू बाकी आहेत. इथून मात्र किमान 12 ते 13 धावा येणं गरजेचं आहे. बघायला गेलं तर 30-35 धावा चांगली टोटल. यावेळेस एज आणि इकडे समोर टपडतोय. रनआउटची संधी. इकडे नोट आउट असेल. वेळेवर परतलाय इकडे फलंदाज तो म्हणजेच अलार्म. युवराज डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू 30 षटकामधला. यावेळेस गोलंदाज तयार. बसंत गुप्ता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच होताना आणि लेग स्टिकला सोडून जात असताना पाहायला मिळतो. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 19-19. शेवटचा चेंडू 30 षटकामधला. 19 धावा धावपलकावर. स्ट्राईकला युवराज आहे. यावेळेस लेग कटर चेंडू हलक्या हाताने कट केलेला आहे. सिंगल मात्र यावेळेस पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 समाप्त होताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 20 3 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो योगेश. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण बघू शकतात की शेवटचा अंतिम षटक 20 धावा 3 गडी बाद पाहायला मिळत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. काय खेळ रंगला आजच्या दिवसामध्ये मैदानाच्या आतमध्ये. पुलटा चेंडू सरळ फटका खेळला जातो. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. थोडं बाजूला खेळावं लागेल. गॅप शोधावा लागेल. किमान 10 धावा बनवाव्या लागतील या षटकामध्ये. लढायचं असेल तर मात्र थोड्या टोटल वाढवावे लागतील. स्कोरबोर्डला धावा वाढवाव्या लागतील. 20 वर 3 गडी बाद. किंगफिशर. लेग कटर चांगला चेंडू आणि इकडे काय घडतंय. अगदी फसवण्यात आलंय. परंतु इकडे आउट कोण असेल ते बघूया. फलंदाज यावेळेस आपण बघू शकतात आउट आहे. दर्शन कळवत आहेत की स्ट्रायकरच बॅट्समन आउट आहे. नो स्ट्राईकला यावं लागेल. इकडे मात्र अलार्मला स्ट्रायकर बॅट्समनला आउट देण्यात युवराजला जावं लागेल. परंतु अलार्मला नो स्ट्राईकला यावं लागेल हे लक्षात घ्या. यावेळेस आपण बघू शकता 2 मात्र चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडू मात्र आपण बघू शकता आता यावेळेस डॉट टाकण्यात आले आहेत योगेश कडून. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस येत असताना ऋषी सर्व मात्र जर बघायला गेलं तर अगदी नवीन खेळाडू पाहायला मिळते. सुशील आणि दीपकला सोडलं तर मात्र बाकी सर्व युवा खेळाडू किंगफिशर संघामध्ये आपण बघू शकतात. ऋषी हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडू आहेत. बॅकफुटवर जाऊन फटका खेळलाय. इथे मात्र 1 धाव नक्की असेल.
सिंगल पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. 3 चेंडू बाकी आहेत. 21 मध्ये 21 बनवलेले आहेत आणि 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील बघूया. कारगे स्ट्राईक वर आहे तो म्हणजेच अलार्म. कट करण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग आणि 1 धाव नक्की मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22-22. गोलंदाज योगेश. पहिल्या सुरुवात जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता, परंतु सुशील बाद झाल्यानंतर अगदी थांबवण्यात आलं. इकडे खराब फिल्डिंग दिवेश कडून. यावेळेस मात्र चौकार. 4 धावा ऋषीच्या बॅट मधून चौकार आलाय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 26 हे आगे तेवपर्यंत दे ना. सव्वीस धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकामधला आणि स्कोरबोर्ड 26-26. अगदी मात्र खराब फिल्डिंग झाली इकडे दिवेश कडून. चेंडू हातामधून निघून गेला चौकारासाठी. स्ट्राईक वर ऋषी. शेवटचा अंतिम चेंडू शेवटच्या षटकातला. योगेश तयार. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मात्र बघूया ओव्हर समाप्त झालेले आहे. 26 बनवलेत. 27चं टार्गेट असेल साई गणेश सातपाटी संघासाठी. डीजे वाजल्या 27 धावेचं आव्हान आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले दिवेश आणि त्याच्या जोडीला व्ही. गोलंदाजी मार्कवर तयार. कर्णधार टीमचा किंगफिशरचा यावेळेस पहिलाच बॉल इकडे कट केलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 1 धाव. तुषार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. सिंगलने मात्र सुरुवात झालेली आहे. अगदी थंडावा पडलेला आहे वातावरणामध्ये. मात्र थंडीचे दिवस स्वेटर घालून मात्र इकडे प्रेक्षकवर्ग आनंद घेत आहेत. इथे मात्र काय घडतंय. 9 चेंडू आलेला आहे आणि 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2 पाहायला मिळते. 27चं टार्गेट आहे. 2 झालेले आहेत आणि 25 धावेची गरज 23 चेंडू मध्ये. तुषार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा संघ नायक कर्णधार गोलंदाजी मार्कवर आणि एज आहे आणि विकेट आहे. अबी अगदी मात्र फ्रंट फुटवर खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र ऑन साइडला आपण बघू शकता षटकार आलाय. अगोदरच बॅट
बंद करण्यात आली आणि एज लागली यावेळेस षटकार SDJ. भावेश आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना रन आहेत कमी आणि बघायला गेलं तर त्यानुसार गोलंदाजी देखील करावी लागेल. अगदी 2 चेंडू 2 धावा. पहिला विकेट मात्र महत्त्वपूर्ण टिपलाय तो म्हणजे अभिला परतवलाय. गोलंदाज तयार होत असताना यावेळेस गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार, स्ट्राईकला भावेश हलक्या हाताने मात्र खेळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. स्कोरबोर्डचा विचार केला 3 धावा धावफलकावर. साई गणेश सातपाटी एस संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विपक्षामध्ये किंगफिशर भीमनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू घेऊन तयार. राऊंड विकेटचा मारा यावेळेस हलक्या हाताने. इकडे मात्र अगदी पाहिलं चेंडूला आणि त्यानुसार मात्र फटका खेळला जातोय. सिंगल पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 4 मध्ये 4 आलेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दिवेश आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू घेऊन फुलटसा आहे. भावेशचा फटका अगदी बरोबर जाऊन बाउंड्री लाईनला लागतोय आणि 4 धावा पाहायला मिळतात. मोजून मापून अगदी मात्र मेजरमेंट घेऊन मारलेला फटका भावेशचा. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 8 धावा धावफलकावर. परफेक्ट यावेळेस आपण बघू शकता 4 धाव्याने स्कोरबोर्ड 8. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. मोठा हिट आलाय. सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलंय. सिंगल पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर आहेत. 18 मध्ये 18 ची गरज आहे. भावेश हा स्ट्राईकला एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 9 स्ट्राईकला दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत असताना सुशील यावेळेस गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप ठेवा किंगफिशर टीम. थोडी घाई करा. 18 मध्ये 18 ची गरज. स्ट्राईकला भावेश. 9 स्ट्राईकला दिवेश. गोलंदाज सुशील. पहिला चेंडू हलक्या हाताने मात्र खेळला भावेशने. 1 धाव मात्र नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 10 धावा ह्या धावफलकावर लागल्या जातात. 10 स्कोर कार्डवर डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 17 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 17 चेंडू 17 धावा. स्ट्राईकला दिवेश. बॅकपोर्टवर जाऊन इकडे फटका सजवला आहे मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडू अगदी खालच्या टोकाला लागतोय. डॉट चेंडू आलाय. अगदी शॉर्ट चेंडू होता पहिला आणि त्यानुसार स्ट्रोक खेळला. इकडे मात्र चांगला चेंडू अगदी टॉस करून चेंडू टाकला जातो. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 11 धावा धावफलकावर. धावेचा विचार केला तर धावा अजूनही पाहिजे त्या म्हणजेच 16 मॅच जिंकण्यासाठी. 15 चेंडू मध्ये 15 चेंडू 16 धावा. शॉर्ट बॉल फटका स्विंग केला आहे. इकडे मात्र यावेळेस डॉट चेंडू येतोय. अगदी बॅकफुटवर जाऊन यावेळेस फटका सजवला भावेशने. 4 चेंडू मागे 2 खर्च केलेले आहेत. इकडे मात्र सुशीलने 14 मध्ये 16 ची गरज. 27 धावेचं टार्गेट इकडे मात्र दिलेलं आहे किंगफिशरने. फुलटा चेंडू आहे. काय फिल्डिंग आहे इकडे मात्र. सर्व काही चांगलं केलं होतं परंतु अंतिम क्षणाला चेंडू नाही थांबवता आला. नशिबाची 7 मिनिटे इकडे फलंदाज झाला. नशिबाचा चौकार मिनिटे इकडे फलंदाज झाला वट संघाला. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 15 स्कोर कार्डवर 12 पाहिजे आता मात्र 13 चेंडूमध्ये. दोन चौकार भावेशच्या बॅटमधून आलेले आहेत. 13 मध्ये 12ची गरज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला अगदी चांगलं चित्ररक्षण झालं होतं पण तो चेंडू लाडवता आला नाही. यावेळेस बॅकफुटवर जाऊन मात्र फटका सजवलाय. चांगलं चित्ररक्षण. अगदी वन बाउंड चेंडू वाढवला जातोय. 12 मध्ये 12 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. डीजे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. स्ट्राईकवर आता मात्र दिवेश असेल. नो स्ट्राईकला भावेश असेल. आधी मिक्स स्पीडचा चौकार मिळाला त्यामुळे आपण जर बघू शकतात की चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. इथे मात्र टीम सातपाटी आहे. किंगफिशर टीम मीटिंग जरा बारक्या करा विनंती आहे. बारा चेंडू आणि 12 धावेची गरज. गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेला आहे. सुपर कामगिरी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये सातपाटी संघाकडून होत असताना. फिल्डिंग थोडं चांगलं करावं लागेल इथे मात्र टीमला. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. डॉट बॉल. 11 मध्ये 12ची गरज. कुठे ना कुठे युवा खेळाडू आहेत. अनुभव कमी आहे आणि त्यामुळे जर का होईना थोडं प्रेशर त्यांच्यावर आहे आणि त्यामुळे मात्र थोडे चुका होत असताना. प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते. शॉर्ट चेंडू. फटका सजवलाय. येथे पुन्हा एकदा थोडे मिसफिल्डिंग. पहिलेच म्हटलं थोडे यंगस्टर असल्यामुळे मात्र तेवढं रिॲक्शन होत नाहीये शरीराकडून. क्विक मात्र यावेळेस वळण घेतलं नाही क्षेत्ररक्षकाने. बॉडी लँग्वेज देखील आपण बघू शकतो. थोडं आपण बघू शकतो डल दिसते आणि त्यामुळे मात्र 4 धावा. 8ची गरज 10 मध्ये. 10 चेंडू 8 धावेची गरज. शॉर्ट पिच होता. ग्राउंडिंग स्ट्रोक आणि चौकार. पुन्हा एकदा फटका सजवलाय. हा लगातार दुसरा चौकार येत असताना आता मॅच अगदी आपल्या मुठीत घेतलेली आहे सातपाटी संघाने. 4ची गरज आहे. 9 चेंडू आणि 4 धावेची गरज. पहिला डॉट आला त्यानंतर चौकार मिसफिल्डचा आणि आता मात्र क्लिअर चौकार मारलेला आहे दिवेशने. दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग दिवेश कडून. 7-11 7-11 काय आकडा बघा आपण बघू शकता दोघांचाही. यावेळेस धोनी आणि वर्ष 2011 वर्ल्ड कप जिंकला असं काही मात्र दाखवत असताना 7-11 7-11 हलक्या हाताने खेळतोय. इकडे सिंगल असेल. फक्त 2 धावेची गरज 8 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी. स्कोरबोर्ड 25. चौथी टीम आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळेल. साई गणेश सातपाटी ए संघ. कारण की फक्त 2 धावेची गरज आहे 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू 2 धावा. एक काढली तरी मात्र मला थोडी पुढे जाईल आणि विजयी स्ट्रोक. अभिनंदन. चौथी टीम आपल्याला पाहायला मिळते क्वार्टर फायनल मध्ये. यंगस्टार चषकामध्ये आपल्याला शनिवारी रात्री खेळताना दिसेल ती म्हणजेच साई गणेश सातपाटी ए संघ. अभिनंदन. किंगफिशर टीमच्या कॅप्टनला विनंती आपण या आणि सन्मान चिन्ह आपलं घेऊन जा ही विनंती असेल. ऋत्विक धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. 2 मिनिटं करेल ऋतिक पाटीलला.